श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सुंदर अशी रेसिपी करणार आहोत. अंड्याची रेसिपी आहे. तुम्ही अंडा राईस बऱ्याच वेळा खाल्ला असेल, पण ज्या पद्धतीने मी करणार आहे तो तुम्ही नक्कीच ट्राय केला नसेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक पॅन ठेवला आहे तापायला आणि त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. साधारणतः 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे काही खडे मसाले घेतलेले आहेत. याच्यामध्ये एक मसाला वेलची, लवंग, दालचिनी, मिऱ्या आहेत 3-4, 2 हिरवी वेलची, जिरा, तमालपत्र आणि 4 हिरव्या मिरच्या, असं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, छान तेल तापू द्यायचे. तेल तापले का बघायचे. तेल आपलं चांगलं तापले, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तमालपत्र सोडूया आणि आता आपण सगळे हे गरम मसाले याच्यामध्ये टाकूया. मसाला वेलची, लवंग, मिरे, दालचिनी, जिरा आणि हिरव्या मिरच्या. आणि आता इथे आपण हा कांदा चिरला आहे. हा कांदा पण आपण त्याच्यात घालायचा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक चिरा. मला असं छान लाल आवडतं आणि असं उभा आवडतो. आपण हे थोडं परतून द्यायचं आहे. नक्की ही अंडा रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. आता आपण हे 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता आपलं 2 मिनटं चांगला असा कांदा थोडा परतून झाला आहे, जास्त लाल करायचं नाही. याच्यामध्ये आता मी आलं लसूणची पेस्ट टाकते. आपण आज अंडा राईस बनवणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं, थोडी हिरवी कोथिंबीर, पुन्हा आपण थोडं हलवूया. एग राईस बनवण्यासाठी मी या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा बासमती राईस आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. हा तांदूळ घेतला आहे आणि या 2 वाटी तांदळासाठी याच वाटीने मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. जितका वाटी तांदूळ त्याचं दुप्पट पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, आपला आलं लसूणचा कच्चेपणा गेला आहे. आपण याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया. जितकं भाताला लागतं तुमच्या अंदाजाने मीठ वापरा. आता या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे. हे पाणी याच्यामध्ये ओतून देते. माझ्या या पद्धतीने तुम्ही अंडा राईस बनवून बघा. मला खात्री आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवलं नसेल. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी, तसं मी 2 वाटीला हे 4 वाटी पाणी घेतलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, या पाण्याला जरा छान अशी उकळी येऊन द्यायची. आणि मी इथे तांदूळसुद्धा असं छान धुवून ठेवलं आहे. तुम्ही लगेच धुवून घातला तरी चालेल. आता ह्याला आपल्याला वाट बघावी लागेल, थोडं उकळून द्यायचं. इथे आता आपली 2 मिनटं झाली आहेत. पाण्याला छान उकळी पण आली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण हा जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो याच्यामध्ये घालून द्यायचा आहे. एकदा छान असं मिक्स करून घेऊन आता मी भात शिजायला ठेवते. आपल्याला भात जास्त शिजवायचा नाही आहे. आपण अंडा राईस करतो आहे, पण आपली प्रोसेस थोडी बिर्याणीसारखी आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की या पद्धतीने नक्कीच तुम्ही अंडा राईस केला नसेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल, प्रथम आला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला हा भात शिजेपर्यंत पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी खूप मोठे धन्यवाद. आता आपण भात आहे ना अर्धा थोडासा शिजवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला पुन्हा 2 मिनटं वाट बघावी लागेल. आता आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण काय करायचं आहे, इथे मी एक 5 अंडी घेतली आहेत. ही अंडी आपण याच्यामध्ये फोडून घ्यायची. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये हा कांदा घेतला आहे. हा कांदा थोडा घालते. आलं लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक बारीक, ह्या कमी तिखट मिरच्या आहेत बरं का. थोडीशी कोथिंबीर घालते, थोडी पुदिन्याची पानं आणि इथे मी हळद, मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला, हे 4 वस्तू अशा घेतल्यात. हे आपण चवीपुरतं मीठ आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मतलब सगळं फेटून घ्यायचं आहे. छान फेटून घ्यायचं आहे. सगळे मसाले ह्याच्यामध्ये मिसळले गेले पाहिजे. ह्याच्यात पुदिन्याचा स्वाद आहे, गरम मसाला आहे. आपण खूप छान असं सगळं टाकले. हे मी असं छान एकजीव करून घेते. तोपर्यंत आपला भात अर्धा तरी शिजेल. अगदी नवीन प्रकारचा अंडा राईस आहे. या पद्धतीने मी सगळं मिश्रण आता एकजीव करून ठेवले. इथे आपला भात बघूया. भात अजून 2 मिनटं व्हायला पाहिजे. आता आपण बघूया भात अर्धा शिजला आहे का. छान आपला भात असा अर्धा शिजला आहे. आता आपण जे हे अंड्याचं मिश्रण करून ठेवलं होतं ते मिश्रण आता आपण या तांदळावर ओतायचं आहे. सगळा तांदूळ असा कवर करून टाकायचा आहे. सगळ्या छान असा अंडा मसाला आपण याच्यावर ओतून दिला आहे. आणि आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि आपण हे अगदी बारीक गॅसवर एक 10 मिनटं शिजू देणार आहोत. आता आपली 10 मिनटं झाली आहेत.
बघूया आता आपण. बघा आपला अंडा राईस तयार आहे. एकदम छान असा. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि नक्की अगदी बिर्याणीला सुद्धा लाजवेल इतका छान हा आपला एग राईस झाला आहे. याच्यात मी थोडीशी पुदिन्याची पानं पण टाकली आणि आता आपण हा खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. साईडनीच असा घ्यायचा. वरून जर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर टोमॅटोच्या चकत्या पण आपण घालू शकतो. असा आपला छान असा हा एग राईस तयार आहे. वरून मी याच्यामध्ये थोडासा पेरी पेरी मसाला घालते. अतिशय याची छान चव येते. ट्राय करून बघा. एकदम चटपटीत आणि चमचमीत आणि चविष्ट असा आपला हा एग राईस तयार आहे. पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हा छान असा सर्व केलेला आहे. असा आपला चटपटीत स्वादिष्ट आणि चमचमीत असा हा अंडा राईस तयार आहे. सोबत आपण छान एक लिंबाची फोड ठेवलेली आहे. असं छान लिंबू पिळायचं आणि अंडा राईस चाखून बघायचा कसा झाला आहे तो. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला पण विसरू नका. रेसिपी नक्की आवडली असेल तर शेअरसुद्धा करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय.